नमस्कार मंडळी, आज आपण कोथिंबीरचे वडे बनवणार आहे. त्यात चला सुरू करूया. मिरची, लसूण आणि आलं याची पेस्ट तयार करूया. आणि कोथिंबीर चांगली धुवून ताटात एका काढून घ्यायची. नंतर आपण जी पेस्ट तयार केली ती पेस्ट आपण ह्याच्यात टाकूया. आता आपण पेस्ट टाकूया. तुम्हाला जे जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही मिरच्या जास्त वाढवू शकता. जसं तुम्हाला तिखट लागतं तसं तुम्ही मिरच्या टाकू शकता तुमच्या पद्धतीने. आता आपण त्यात हळद, धने जिरे पूड पण टाकूया. धने जिरे पूड टाकल्यानंतर थोडीशी आपण तीळ पण टाकूया. तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, नसेल तर ते आता चवीपुरतं मीठ टाकू आधी. आता तीळ थोडीशी, त्याच्यानंतर याच्यात थोडं आपण बेसन मिक्स करूया. बेसन थोडं टाकू त्यात. आता या अशा प्रकारे चांगलं मळून घ्या. चला आता आपण मळूया. चला तर मग अशा प्रकारे मळून झाल्यानंतर तवर आपण पातेल्यात पाणी गॅसवर उकळायला ठेवायचं. त्याच्यावर चाळणी वाफेवर शिजवायचं आहे आपल्याला. त्यामुळे आधी आपण हाताला तेल लावून कोथिंबीरचे वडे, आता चाळणीला एक तेल लावू थोडंसं, म्हणजे कोथिंबीरचे वडे चिटकणार नाहीत त्याला. त्यामुळे तुमच्याकडे जे असेल किंवा इडलीच्या भांड्यातसुद्धा तुम्ही करू शकता, पण असंच चव वेगळीच लागते. एकदा करून बघा. आता चांगल्या प्रकारे शिजून घ्या. हे अशा प्रकारे करून चाळणीमध्ये ठेवूया. चाळणीमध्ये ठेवून पाणी उकळतच आहे गॅसवर. पाण्याला चांगलं उकळी येऊ द्या, मगच त्याच्यावर चाळणी ठेवा. चाळण्यातील वडे हा बघा. चला अशा प्रकारे चाळणीत ठेवा. पाणी उकळलं आहे आता. चला मग आपण आता त्याच्यावर चाळणी ठेवूया. हा बघा, अशा प्रकारे ठेवायचं आणि त्याच्यावर एक झाकण ठेवून अशा प्रकारे थंड झाल्यावर अशा वड्या कापून घ्या. आधी थंड होऊन द्या, मगच अशा प्रकारे वडे कापा. अशा वडी पडायला पाहिजे, व्यवस्थित काढायचे गोल गोल. थंड झाल्यावर कापल्याने त्याचे तुकडे होत नाहीत. गरम गरम कापाय गेलं की त्याचे तुकडे होतात. आता आपण थोडं कढईत किंवा तव्यात तेल टाकूया. बघा, मी तव्यात तेल टाकलं. आता हे तळून घेऊया मस्त असे. मस्त चमचमीत आपले कोथिंबीर वडे तयार आहेत. तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. आणि आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की मला सगळे वडे तळले तरी चालतील. वडे एकदम मस्त बारीक गॅस करून तळावेत, म्हणजे करपणार नाहीत. तेव्हा तुम्ही भाजूही शकता किंवा तळूही शकता.